हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आता दिवाळीची सगळी गडबड वगैरे चालू असणार आहे, शॉपिंग चालू असणार आहे, फराळ वगैरे बनवायचं चालू असणार आहे. तर सगळ्यांचीच गडबड चालली आहे आणि माझी पण थोडीफार शॉपिंग झाली आहे, पण मला व्हिडिओ शेअर करता नाही आला आहे त्याच्याबद्दल. तर मी 2 दिवसापूर्वी भुलेश्वर मार्केटला गेलेली, पण तिथे काय झालं, मार्केटमध्ये BMCवाले सगळे BMCची गाडी होती ना, ती फिरत असल्यामुळे पूर्ण मार्केट लागलंच नव्हतं. तर आम्ही मंगलदास मार्केटमध्ये थोडीफार खरेदी केली आणि रिटर्न आलो. म्हणजे पूर्ण हेलपाटाच झाला, तो पूर्ण अशी खरेदी झालेली नाही आणि पूर्ण हेलपाटा मारून आम्ही रिटर्न घरी आलो. त्याच्यासाठी मला तुमच्याशी काहीच शेअर करता आलं नाही. पूर्ण बाकडे वगैरे लागतात ना, तिथे आपली स्ट्रीट शॉपिंग होऊन जाते आणि मस्त क्वालिटी पण छान असते आणि व्हेरायटी पण बऱ्याच असतात, बघण्यासारख्या बघायला पण भेटतात आपल्याला छान अशा. मग त्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो, पण तिकडे काही एवढं बघता पण नाही आलं, कारण का BMCवाल्यांची गाडी कंटिन्यू तिथे फिरत होती आणि कोणालाच असे बाहेरचे बाकडे वगैरे टाकायला देत नव्हते. आणि मला असं वाटायला लागलं की सगळीकडे तोच प्रॉब्लेम चालू आहे. आमच्याकडे पनवेलमध्ये पण तसंच चालू आहे की म्हणजे बाहेर लोकांना बसायलाच देत नाही आहेत. पण काय वेळेस आहे ना, खरोखर बाहेरची शॉपिंग असते ना, तीच खरी परवडणारी असते आणि क्वालिटी पण तशी असते बऱ्यापैकी. आपल्याला असं पण ती क्वालिटी बघूनच घ्यायचं असते. जर आपल्याला चांगली वाटली तर आपण घेतो, नाही तर दुकानांमध्येच घेतो. पण काय वेळेस परवडणारी असते, त्यामुळे आपण बहुतेक तर बाहेरच घेतो. आपल्यासारख्या लेडीज तर म्हणजे कंटिन्यू जास्तीत जास्त बाहेरची शॉपिंग करतो. आपण दुकानात वगैरे जायचं थोडंफार टाळतो. पण आता बाकीच्यांच्या तर बघा ना, दिवाळी वगैरे आले आणि ह्या लोकांना पण किती प्रॉब्लेम होत असणार आहे. बाहेर जे बाकडे वगैरे लावतात, मग त्यांना पण थोडा त्रास होत असणारच आहे ना. आता आम्ही लोक गेलेलो ना तेव्हा भुलेश्वर मार्केटला, तर एक म्हणजे व्यापारीच होता तिकडे लावणारा. तो तर आम्हाला डायरेक्ट बोलतो की 1 वर्ष झालं BMCवाल्याने आम्हाला बाहेर लावायला दिलं नाही आहे. पण 1 वर्षामध्ये त्या लोकांचं पण काहीतरी नुकसान वगैरे होत असणारच आहे ना. सगळ्यांना थोडंफार म्हणजे एक टायमिंग फिक्स ठेवायला पाहिजे, तर ॲटलिस्ट म्हणजे तेवढ्या लोकांनी लावले पाहिजे वगैरे. माहीत आहे की ट्रॅफिक वगैरे जाम होतं, पण तेवढं तर आता एवढ्या वर्षापासून चालू आहे. मग ते अचानक बंद करणं पण त्या लोकांना थोडं त्रासदायकच आहे ना. तर आपण फराळाला सुरुवात करणार आहे आज बनवायला. तर आज आहे सोमवार आणि आज मी बनवणार आहे शंकरपाळी. आपल्याला जर कधी पण असं पटकन होतील अशा आपण शंकरपाळी बनवणार आहे. चला तर मग व्हिडिओ पण तुमच्याशी पण मी शेअर करते, मी कशी बनवते ते. तर तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर इथे मी घेतलं आहे 4 वाटी मैदा, 1 वाटी दूध, पाऊण वाटी तूप घेतलं आहे मेल्ट करून, 1 वाटी साखर घेतलेली आणि ती मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली. अशी थोडीशी जाडसरच आहे, पण आपल्याला ते दुधामध्ये वितळवून घ्यायची. आणि अर्धा चमचा वेलची आणि आपल्याला तेल लागणार आहे तळण्यासाठी. तर हे बघा थोडक्यात साहित्य. तर ह्या पातेल्यामध्ये आपण एक करून सगळं मिक्स करून घेऊयात. तरी यांना साखर वितळेपर्यंत आपण थोडंसं गरम करून घ्यायचं. साखर वितळली की लगेच उतरवायचं. साखर थोडीशी मिक्सरला फिरवल्यामुळे ना लगेच मेल्ट होईल. थोडंसं कोमट झालं ना की आपण काढून घेऊया. ही वेलची पावडर पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. थोडीशी साखर राहिली बघा वितळायची. जेवढा याच्यामध्ये मैदा प्रॉपर बसेल, मळून होईल तेवढंच करायचं. आता मेल्ट पण झाले आणि चांगले गरम पण झाले. आता हे थोडंसं थंड व्हायला ठेवूया आपण. असं कोमट व्हायला पाहिजे. साखर मेल्ट होतं ना, ते थोडं जास्त गरम झालं. आता हे थोडं थंड करून घेऊया.
तर याच्यातल्यात 1 वाटी मैदा आहे ना आपण थोडासा बाजूला काढून ठेवूया. आणि हे आपलं मिश्रण थंड झालं. हे व्यवस्थित झाले. आता याच्यामध्ये हा 1 वाटी मैदा पण टाकून देऊया, बाजूला काढून ठेवलेला आपण तो. आणि आपलं हे मिश्रण आहे ते पण टाकून घेऊया. तर आता बघा राहिलेलं सगळं मिश्रण मी टाकून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये अजून थोडासा मैदा आपल्याला लागणार आहे. तर पहिला 4 वाटी मैदा टाकते. आता अजून याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा अजून टाकते. मैदा जर कमी पडत असेल तर थोडा थोडा घ्यायचा, एकदम टाकायचा नाही. थोडं थोडं करूनच मिक्स करायचं, जेणेकरून ह्याला कमी पण पडायला नको आणि एकदम सॉफ्ट असं आपलं हे तयार झालं पाहिजे पीठ. थोडं थोडं करून हे मळून घ्यायचं. एकदम बरोबर झालं. तर चांगलं एकजीव करून घ्यायचं पीठ आपल्याला. आपल्याला प्रत्येकी 1-1 वाटीच्या प्रमाणात 4.5 वाटी मैदा ह्याच्यामध्ये गेला. जर तुम्ही जास्त प्रेस करून भरला ना, वाटी एकदम दाबून भरले ना, तर 4 वाटीच मैदा लागेल. पीठ छान असं आपलं एकजीव झालं. आणि अशा ना खोलगट भांड्यामध्ये घ्यायचं, जेणेकरून मोठा चांगला जोर पण लागत होता पीठ मळायला आणि बाहेर पण सांडत नाही. छान पीठ आहे. भांड्याला पण बघा अजिबात आजूबाजूला सांडलेलं नाही पीठ, भांडं खोलगट असल्यामुळे. चांगलं एकजीव झालं बघा. तर याच्या आहे ना गोळे करून घेऊया. एवढ्या असे गोळे करून घेऊया त्याच्या. असे मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे. आता थोडंसं 10 मिनिटासाठी आपण हे थोडंसं झाकून ठेवूया. तर आपण आता हे एक एक करून जाडसर लाटून घेणार आहे.
तर आपली पोळी ही लाटून झाली आणि आपल्याला बाजूचे जे आहेत ना वाकडे तिकडे झालेले कोपरे वगैरे ते सगळे काढून घ्यायचे आहेत आणि चौकोन असा करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळी कापून घ्यायची। आता इथे बघा मी बोट ठेवलाय, 1-1 इंचाची बरोबर तिथे जागा सुटते आणि 1-1 इंचाची शंकरपाळी बरोबर आपल्याला मापामध्ये त्या होऊन जाते। जी कमी जास्त पण होत नाहीत ना, काय नाही। हे बघा आपण आता तयार करून घेतले, त्याच्यामध्ये काढून घ्यावे। आपल्याला ज्या हव्या त्या आकारामध्ये आपण छोटे मोठे परत काजू कतलीसारखे पण करू शकतो, स्क्वेअरमध्ये पण करू शकतो, तशा हव्या त्या आकारात करू शकतो। चला तर मग बाकीच्या मी करून घेते। थोडीच करून घ्यायचं। आता कढई गरम करायला ठेवले, 2 पोळ्या आपण लाटून घेतल्या, त्यास तळून घ्यायच्या शंकरपाळ्या। जास्त पण करून ठेवले तर त्याला मग चिकटतात। तर तेल गरम होतं तुला। गॅस एकदम स्लो ठेवायचा। एकदा तेल गरम झालं ना की फटाफट गरम म्हणजे तळल्या जातात। शंकरपाळी जेवढे स्लो गॅसवर तळून आपण तेवढे ते खुसखुशीत होते।
चेंज झालायचा, आपण काढून घेऊया. मी तो काय चाललंय? हां, आवडला का? तर इथे बघा मस्त फुगले आहेत पण. तर इथे छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्यात बघा. काढून घेऊया. मस्त खुसखुशीत पण झालेल्या आणि गोड वगैरे एकदम परफेक्ट मापात बसल्या. तुम्हाला हवं तर हे माप तुम्ही यूज करू शकता आणि पहिल्यांदा जरी करत असाल तरी एकदम अचूक मापात होणार आहेत. तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तोपर्यंत काळजी घ्या.